पटकन ये खा, म्हणजे मला घरी गेलं पाहिजे का, मला सुद्धा भूक लागली रे. आज आम्ही सुद्धा नामासारखे बरेच जण देवळात नैवेद्य घेऊन गेलेलो होतो. आजचं ताजं उदाहरण आहे म्हणून घेतलं बरं का. दृष्टांत बाहेरचा घ्यायची गरजच नाही. आम्ही सुद्धा देवळात गेलो होतो. नामदेव महाराज सुद्धा मंदिरात गेले. देवाला नैवेद्य दाखवायची वेळ आली. अरे देव येतोय कुठं महाराज. शेवटी बाल हृदय होतं. वडिलांनी सांगितलं होतं देवाला नैवेद्य खायला घालायचंय, देवाला नैवेद्य द्यायचंय. महाराज छोटस बाळ नाही, देवानं खाल्ल्याशिवाय आता मंदिरात जायचं कसं. देवा काही कर, नैवेद्य खायला यावं लागेल. अरे किती वेळची तुझी वाट बघतोय. कोण म्हणतं महाराज. नामदेव महाराजांनी सांगावं. देव यायलाच तयार नाही. आता विचार करा ना, तुम्ही आम्ही जर मंदिरात आलो असतो, विठ्ठल रुक्मिणी इथं सुद्धा आहेत, आमच्या मारुतीलया सुद्धा इथं आहेत, तिथं जाऊन जर देवाला हट्ट केला असता, देवा उरक लवकर, एखादा नैवेद्य उचल आणि घे पटकन, म्हणजे मला बोल जायला का. येताना एवढे नैवेद्य 5 ताटात आणले होते हो आम्ही. देवाचा नैवेद्य येतो ना, आमची ताट भरून पोळी आमची महाराज, ठीक आहे ना. आणि एकावर 1, 2, 2.5 काय पाहिजे ती. आज भाऊंनी 3-4 वाटा आमटी आणली महाराज. ती आमटी सुंदर स्वयंपाक होता बरं का. संत पंगत सुंदर होती, पण आवडलं की महाराज आम्ही काय करू सांगू शकत नाही. जमतंय तर हा ना, तसं आमचं काम आहे. देवासाठी एवढं असलं तर चालते. कुठं देव खातो. काही जण म्हणतात देव फक्त वासाचा धनी आहे. अरे वा रे वा. आम्ही मात्र 3-3, 4-4 पोळ्या हाडून मात्र इथं बसलो का. कारण सुरुवातीला पेंगायला सुद्धा होऊ शकतं हो, पण नाही. आजचा श्रोता वर्ग सुंदर असा छान रित्या पुढे बसलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मला जायचंय बरं का. देवा ये लवकर. आता देव यायला तयार नाही महाराज. देवा आता शेवटचं सांगतो बरं काय. बघ तू जर आला नाहीस तर तुझ्या चरणाशी लोक आपटू प्राण गेला तरी चालेल, परंतु मी तू हलणार नाही. कोण म्हणते महाराज. नामदेव महाराज म्हणतात एवढं छोटसा मुलगा देवाला सुद्धा मैबाप चॅलेंज देतोय. आज आम्ही देवाच्या पुढे नैवेद्य घेऊन गेलो खरं. एका हातात वाटी ताट होतं, एका हातात तांब्या होता. असा नैवेद्य होता, तांब्यात हात घातला होता. आणि आपल्या देवाच्या भोवती आपल्या नाका तोंडा डोळ्या कुठं का जायला. देवा नैवेद्य मिळाला का. 12-1 वाजले जेवायला जायला पाहिजे. अशा आमच्या सारखे नामदेव महाराज आहे, ठीक आहे ना. माझ्यासही सगळे तर तुम्ही मनात कीर्तनकार मोठ्या गप्पा आणताय. तुमच्या हातात तुम्ही जेवण करून गेला. देव नाही आम्हाला आमच्याच हाताने खायचं बांधव होते महाराज, ठीक आहे ना. नामदेव महाराजांनी सांगावं देवा पटकन ये आणि खाऊन जा. महाराज देव आला नाही. आता मात्र नामदेव रायांना सहन झालं नाही. महाराज डोकं आपल्याला सुरुवात करावी. या नामाचा भोळा भाव होतावा आणि बाळाचं हे हृदय बघून महाराज देवाला सुद्धा घाम होतावा आणि भगवंतानं प्रकट व्हावं आणि नामाच्या हातून सुंदर 2 घास खाऊन घ्यावे. महाराज याला म्हणावं भक्ती, याला म्हणावं विठ्ठल.